गौरी गणपती आगमनाची तयारी आता मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे। त्या पार्श्वभूमीवरती आता बाजारात सजावटीसाठी साहित्य मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत, त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। गौरी गणपतीच्या सणासाठी गौराईला सजवायचं कसं असा विचार जर तुम्ही करत असाल तर यंदा वेगवेगळ्या प्रकारच्या गौराईचा साज हा आपल्याला अनेकांच्या पसंतीत येत असल्याचं पाहायला मिळतंय। समोर आपण बघताय ती आहे ब्राह्मणी पद्धतीची नऊवार, जी रेडीमेड नऊवार तुम्हाला पाहायला मिळते। त्यानंतर अशी राजेशाही थाटातली गौराई तुम्हाला इथे पाहायला मिळते। या गौराईचा पुढचा जो पदर आहे, मिऱ्या आहे, त्या अतिशय सुंदर आहे। पदर सुद्धा साडीचा तितकाच भरलेला आहे, अतिशय सुंदर साज आहे। तर या ज्या उभ्या गौराया आहेत त्यांची साडी ही नेसवण्यात आली आहे। साऊथ इंडियन स्टाईल ही बनारसी स्टाईल अशा पद्धतीच्या या दोन्ही गौराया आपल्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर अतिशय लहान आणि लेकरवाळ गौराई ज्या पद्धतीची आपण बघतो तिचा हा लेकरांचा जो परिधान केलेला वेश आहे तो खास आहे। या मुखवट्यांना सुद्धा फेटे बांधण्यात आलेले आहेत। आकर्षक अशा भारतीय पारंपरिक मराठमोळ्या रूपात आपल्याला हे गौराईचं रूप पाहायला मिळत आहे। यावर्षी असं आहे की अमरावती पॅटर्न जो आहे तो मागच्या वर्षी जसा लोकांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला होता त्याच्यापेक्षा दुप्पट प्रतिसाद यावर्षी अमरावती पॅटर्नला मिळत आहे। तुम्ही पाहू शकता की यावर्षी गौराईंना फेटे वगैरे लावून आपण सेल करत आहोत। लोक फेटे घेतात, जसं आपण गुढीपाडव्याला शोभायात्रेला मुली ज्या प्रकारे हे करतात त्यानुसार लोकांनी फेटे वगैरे हे घेतले। आपली गौराई, आपला गणपती बाप्पा हा सगळ्यात सुंदर, सगळ्यात खास दिसावा याकरता अगदी भारतीय पोशाख, पारंपरिक साडी नेसवणं असेल किंवा अगदी पारंपरिक दागिन्यांचा साज चढवणं, या सगळ्यामध्ये आपण सगळेच अतिशय उत्साहाने सहभागी होणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह सुस्मिता मुलाने पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।